एसटी बसच्या अपघातातील त्या विद्यार्थ्यांना तत्काळ मदत द्या, वंचितचे जळगाव जामोद आगार प्रमुखाला निवेदन, अन्यथा उग्र आंदोलन होणार। 27 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जामोद ते कुरणगाड ही मानव विकासाची बस विद्यार्थ्यांना घेऊन आसलगावकडे रवाना होत असताना हिचा अपघात झाला। यामध्ये 13 विद्यार्थी जखमी झाले, त्यापैकी काही किरकोळ, काही गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे। गंभीर जखमीमध्ये कुमारी गौरी गणेश भोपळे ही इयत्ता 10वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी, हिचे मानेच हाड फ्रॅक्चर झाले, डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या, तिला अकोला येथे रेफर केले, सध्या ती उपचार घेत आहे। गरीब घरातून ही विद्यार्थिनी उपचार घेण्यासाठी पैसे नाहीत अशा अवस्थेत असताना सुद्धा एसटी महामंडळ अद्यापही 1000 रुपये व्यतिरिक्त मदतीस समोर आलेले दिसले नाही। तसेच प्रणाली गव्हांदे या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला, तिची सुद्धा हीच अवस्था आहे। ही सर्व परिस्थिती लक्षात घेता किरकोळ जखमींना 25,000 रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने जळगाव जामोद आगार प्रमुख श्री टाले यांना निवेदन देण्यात आले आणि निवेदनात इशारा देण्यात आला की तत्काळ मदत मिळाली नाही किंवा गंभीर मुलींच्या जीवितास काही हानी पोहोचली तर आम्ही उग्र आंदोलन करू, याची सर्व जबाबदारी आपणावर राहील असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, जिल्हा नेते सुनील भाऊ बोडडे, सातव सर, नानाभाऊ डोंगरदिवे, जगदीश हातेकर, संतोष तिजारे, भास्कर जुबळे, विनोद शेगोकार, संतोष पवार, रोशन तायडे इत्यादी सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते। जामोद तालुक्यामध्ये जळगाव नांदुरा रोडवर एसटीचा अपघात झाला होता। त्यामध्ये शाळकरी मुलं म्हणजे 12-13 शाळकरी मुली त्यामध्ये जखमी झाल्या होत्या। त्यापैकी काहींची तब्येत ही जी आहे ती चिंताजनक आहे। एका मुलीला अकोला रेफर केलेला आहे। त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीने जळगाव जामोद येथील आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिलेलं आहे आणि काही मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मुलीची प्रकृती कशी आहे या संदर्भात आपण बोलूया। काय म्हणाल, जे अपघात घडला त्या अपघातासंदर्भात काय म्हणणं आहे आणि आगार प्रमुखाकडे आपण काय मागणी केली? त्या बसमध्ये जे मुली होत्या त्या मुलींपैकी 13 मुली ह्या जखमी झाल्या होत्या। त्यांना प्राथमिक उपचार म्हणून इथं आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले, परंतु प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथे रेफर करण्यात आले व त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं उपचार झाला नाही आणि थातूरमातूर पद्धतीने उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आणि त्यापैकी 3 मुली ज्या आहेत, एकीचा हात फ्रॅक्चर आहे आणि एकीच्या मानेचा हाड हे क्रॅक झालेला आहे आणि उपचार वेळेवर न झाल्यामुळे त्या मुलीच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठीसुद्धा झालेल्या आहेत आणि आज रोजी ती मुलगी अकोला येथे उपचार घेत आहे। परंतु या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला मागणी केली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून की ज्या जखमी मुली आहेत त्या मुलींना प्रत्येकी 25,000 रुपये आपल्या महामंडळाकडून देण्यात यावे आणि जे गंभीर जखमी आहेत, जे कुमारी भोपळे म्हणून आहे आणि एक गव्हांदे म्हणून आहे मुलगी, त्या गव्हांदेच्या मुलीचा हात फ्रॅक्चर आहे आणि ती जे अकोला येथे रेफर आहे ते भोपळे, तिच्या उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये आम्ही या महामंडळाला मागणी केलेली आहे आणि आमच्या मागण्या ह्या हप्ताभरामध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि यास जबाबदार आपलं जळगाव जामोद आगार प्रमुख असेल। त्यात 12-13 मुली होत्या, त्यापैकी 2 मुलीची तब्येत हे खूप सिरियस आहे। सिरियस आहे कुमारी भोपळे आणि कुमारी गव्हांदे यांना तात्काळ 1 लाख रुपयाची मदत द्यावी आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना 25-25 हजाराची मदत द्यावी। नाही दिल्यास या एसटी महामंडळांना, यांच्या कर्मचाऱ्यांना कुठे रस्त्यावर फिरू देणार नाही, हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी इशारा देतो यांना। आपण जे जखमी होते त्यांना जी आर्थिक मदत द्यायची होती ती आर्थिक मदत आपण पोहोचवलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण ज्यांना दुखापत जास्त असेल त्यांना पी फॉर्म द्यायचे आपण हे केलेले आहे। जे महामंडळाच्या नियमानुसार आपण ते पी फॉर्म वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर जे त्यांच्याकडनं ते बिलाची पूर्तता झाल्यानंतर ते वरिष्ठ कार्यालयाकडनं जेव्हा पास होऊन येतील त्यांना तो त्यांचा खर्च मिळेल। आता तत्काळ निधीसाठी आपल्याकडे काय उपाय? तरतूद नाही आहे, ती तरतूद आपल्याकडे नाही आहे, याच लेवलला नाही आहे, ती स्टेज वरिष्ठ कार्यालयाला आहे। तरी समजा आपण जेव्हा पूर्तता करू त्या डॉक्युमेंटची बिलाची तर किती दिवसांनी ते या स्टेजला आम्ही सांगू शकतो। जोपर्यंत क्लिअर लवकरात लवकर ते आपण जमा केले तर लवकरात लवकर आम्ही ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवू आणि ताबडतोब त्याचे फॉलो पण आपण घेऊ की लवकरात लवकर ती मदत मिळायला हवी। त्या दरम्यान काही अनपेक्षितरित्या काही घडलं तर नाही, जे आता जे आमच्या नियमात आहे, जे अधिरेक्तात आहे आगाराच्या, ते मी तुम्हाला क्लिअर कळवलं।
आता त्याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. जे नियमाच्या हिशोबाने आहे ते मी पी फॉर्म त्यांना दिलेला आहे. एक मुलगी होती त्यांच्याही वडिलांना पी फॉर्म दिलेला आहे. तर यांनाही पी फॉर्म हे आले तर आम्ही पी फॉर्म देऊ आणि त्यांची जी पूर्तता ज्यानंतर होईल मी जे तुम्हाला पहिले सांगितलं त्यानुसार आपण ती कारवाई करू. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.